सिन्नरमध्ये बोरकर ऑर्थोस्पाइन क्लिनिक ठरते रुग्णांसाठी दिलासा। आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मान, पाठ, गुडघे तसेच मणक्यांच्या विकारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे। अशा रुग्णांसाठी सिन्नर शहरातील बोरकर ऑर्थोस्पाइन क्लिनिक हे केंद्र प्रभावी उपचार देत असून रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरत आहे। सिन्नर बसस्थानकाजवळ गावठा मारुती मंदिरासमोर असलेल्या निओ वर्ल्ड बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये हे आधुनिक उपचार केंद्र कार्यरत आहे। या क्लिनिकचे संचालक डॉक्टर तुषार बोरकर असून ते आयुर्वेदिक व पंचकर्म पद्धतींसोबतच विविध ॲडव्हान्स थेरपींचा वापर करून रुग्णांवर उपचार करतात। या ठिकाणी मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी तसेच मणक्यांच्या विविध विकारांवर विशेष उपचार केले जातात। विशेष म्हणजे येथे औषधांशिवाय वेदनाशामक उपचार पद्धतींवर भर दिला जातो। क्लिनिकमध्ये मसाज थेरपी, कपिंग थेरपी, स्टीम थेरपी यासारख्या आधुनिक व पारंपरिक उपचारांचा समन्वय साधून रुग्णांना आराम दिला जातो। अनेक रुग्णांनी या उपचारांमुळे शस्त्रक्रिया टळल्याचा तसेच वेदनांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा अनुभव व्यक्त केला आहे। डॉक्टर बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र सिन्नर परिसरातील रुग्णांसाठी विश्वासार्ह पर्याय ठरत असून नैसर्गिक व सुरक्षित उपचार पद्धतींमुळे रुग्णांचा प्रतिसादही वाढत आहे। आरोग्याच्या समस्यांवर नैसर्गिक उपाय शोधणाऱ्या रुग्णांसाठी बोरकर ऑर्थोस्पाइन क्लिनिक हे एक प्रभावी केंद्र म्हणून उदयास येत आहे। नमस्कार, मी डॉक्टर तुषार बोरकर। बोरकर ऑर्थोस्पाइन क्लिनिकची सुरुवात तर स्वतः माझ्यापासूनच झालेली आहे। म्हणजे स्वतः मीच माझी पोलीस या क्षेत्रात काम करत असताना माझी स्वतःची लिगामेंट क्रॅक झाली होते। पण मग शिक्षण चालू असतानाच मी पंचकर्माला ॲडमिशन टाकलेलं होतं हरिद्वार या ठिकाणी। तर मी स्वतःवरतीच SMBTला पंचकर्मा माझ्यावरती केली। मला लिगामेंटला याच्यातून खूपच रिझल्ट भेटला आणि त्या रिझल्टमधूनच मी त्या रिझल्टला बघून इतकं भावूक झालो। मग त्यानंतर मी ते पोलीस क्षेत्र पूर्ण ड्रॉप केलं आणि डायरेक्ट हरिद्वारला गेलो। हरिद्वारला 3 वर्ष शिक्षण केल्यानंतर मग त्यावेळेस मला समजलं का आयुर्वेदामध्ये किती ताकद आहे आणि मग त्या आयुर्वेदाच्या ताकदीवरती मग ठरवलं की आपण या सिन्नर या ठिकाणी छोटीशी रुग्णांना सेवा देण्यासाठी काम चालू करू छोटंसं। म्हणून एक छोटंसं काम चालू केलं। आयुर्वेद, पंचकर्म आणि कायरोप्रॅक्टिक या तिन्ही पद्धती एकत्र आणण्यामागे नेमकी कल्पना काय होती सर? अच्छा, तर एक मी बघायचो मग सोशल मीडियाला एक कायरोप्रॅक्टिकनी किती रिझल्ट पडतात, पण त्यामध्ये आयुर्वेदाची जर आपण जोड दिली तर माझं पूर्ण आयुर्वेदमध्ये शिक्षण झालं होतं। आणि लोक हे असं धावपळीच्या जगामध्ये किती चुकीच्या पद्धतीनं खानपान चालतंय आणि तिथून आपला गाडीचा प्रवास असेल, दिवसभर सोशल मीडिया मोबाईलच्या माध्यमातून चुकीचे पोझिशन असेल बसण्याची, हे सर्व अँगल ट्रॅक चुकता लोकांचे। तर ते समजून आरोग्यातून आपण चांगल्या पद्धतीने त्यांना समजून सांगू शकतो। आणि कायरोप्रॅक्टिकने एक बॉडीची व्यवस्थित सेटिंग दिल्यानंतर आणि त्यांना आयुर्वेदाच्या महत्त्व पटवून दिल्यानंतर आयुर्वेदातून जे रिझल्ट देऊ शकतो हे आपल्यातून असतात, हे आम्हाला आज प्रत्यक्ष दिसतं। पण म्हणून आयुर्वेद, कायरोप्रॅक्टिक, कपिंग, मसाज हे सर्व आम्ही एकत्र जॉईन करून पेशंटला चांगल्या पद्धतीने रिझल्ट देण्याचं काम करत असतो। कपिंग थेरपी आणि स्टीम थेरपी याचे रुग्णांना कसे फायदे होतात सर? कपिंग आपण ज्यावेळेस शरीराला प्रवासामध्ये शरीराला स्टिफनेसपणा येतो, मुलं जिम करतात, वारंवार जिम करून शोल्डरमध्ये, बॅकमध्ये जे स्टिफनेसपणा येतो त्याला कपिंग थेरपी अशी आहे का ती व्हॅक्युम थेरपी पूर्वी आरोग्यामध्ये ऋषीमुनी वापर करायचे। जी बैलाच्या शिंग असायचे, जनावरांचे शिंग असायचे, त्या शिंगाला जाळाच्या अग्नीच्या माध्यमातून व्हॅक्यूम तयार करायचे आणि ते शरीराला चोळलं जायचं। त्यांनी व्हॅक्यूम तयार केल्यानंतर बऱ्याच प्रकारचे आजार रिकव्हरी केले जायचे। त्याचं आधुनिक पद्धतीने आज कपिंग, काचेचे ग्लास आले, तिथून सेक्शन गननी ते कपिंग केले जाते आणि जे शरीरात स्टिफनेसपणा असतो तो फ्री करण्याचं काम कपिंग पद्धत करत असते। मसाज थेरपी आणि पंचकर्म यात नेमका फरक काय आहे, काय सांगा? मसाज थेरपी आणि पंचकर्मा हा एकच भाग आहे। तसं बघायला गेलं तर पंचकर्माचा मेन भाग म्हणजे मसाज थेरपी। सुरुवातीस त्या पंचकर्मामध्ये यालाच स्नियन, स्वेदन बोललं जातं। मणक्यांच्या आजारांवर कोणती खास पद्धतीचा वापर आपण या ठिकाणी करतो? मी माझ्या हॉस्पिटलला तरी मणक्यांच्या आजारासाठी कायरोप्रॅक्टिक, कपिंग आणि मसाज थेरपीतून बऱ्यापैकी चांगला रिझल्ट देण्याचं काम करत असतो। आतापर्यंत उपचारामध्ये एखादा विशेष केस किंवा यशोगाथा काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? खूप जे गायकवाड सर होते PI सिन्नर पोलिसांचे, त्यांनाही सायटिकाला खूप म्हणजे ऑपरेशन लेवलला सांगितलं होतं, त्यांनाही चांगल्या पद्धतीने रिकव्हरी भेटली। त्यानंतर सिन्नरला असे अनेक पेशंट माझ्या संदर्भात असं मी दाखवू पण शकतो का त्यांना आज मोठ्या हॉस्पिटलमधून ती माझ्याकडे आलेले होते रिपोर्ट घेऊन। तुम्ही आमच्या सोशल मीडियाला त्यांची बाईट पण बघू शकता का त्यांना सर्जरी लेवलला आहे माझ्याकडे उचलून आणलेले आणि पहिल्याच टर्ममध्ये ते लगेच रिकव्हर झालेले आहे। तुम्ही कॉल करून पण विचारू शकता, आम्ही तुम्हाला नंबर पण याच्या बाबत देऊ शकतो त्यांचा आणि तुम्ही ते आमच्या सोशल मीडियाला पेजवरती त्यांचे व्हिडिओ पण बघू शकता। ऑपरेशन टाळता येणारे केस तुमच्याकडे किती प्रमाणात येतात? खूपच ऑपरेशन टाळता येणारे केस आमच्याकडे येतात, पण असं मी दावा नाही करू शकत का ते ऑपरेशन टाळूच पण शकतो आपण।
पण एक असं असतं की आपण थेरपी मार्फत सेटिंग देत असतो पेशंटला, मग आपण एक दावा नाही करू शकत की याचं ऑपरेशन टळूच शकतं म्हणून, पण एक त्या पेशंटला रिकव्हरी भेटण्यासाठी एक बऱ्यापैकी चान्स भेटतो. त्यांनी योग्य पद्धतीने उपचार केले, योग्य पद्धतीने रेस्ट केला, थेरपी घेतली तर ते बऱ्यापैकी रिकव्हर होण्याचे चान्सेस असतात. आजच्या तरुणांमध्ये वाढत्या मानदुखी, मणक्यांचे आजार वाढत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? यावरती पूर्णपणे तरुणांचा चूक आहे त्याच्यामध्ये. तो सोशल मीडियावरती मोबाईलचा जास्त वापर असेल, बाईकवरती खानपान टायमिंग नाही, रात्रीची झोप टायमिंग नाही, झोपण्याची पोझिशन चुकते, या सर्व गोष्टी एकत्र जर केल्या तर एक मुलांमध्ये खूपच प्रमाणात आम्हाला दिसतात. आताच्या मसाज थेरपी प्लस कायरोप्रॅक्टिक, काही थेरपीचे मशिनरी असतात, स्टीम या मार्फतच पेशंट जास्त रिकव्हर करण्याचं काम करत असतो. भविष्यात या क्लिनिकचा विस्तार आणि नवीन सेवा सुरू करण्याचा आपण विचार करत आहात? हा, मस्त प्रश्न विचारला. आम्ही आताच 25 एप्रिलला दहीवाडी महाजनपूर या ठिकाणी भव्य दिव्य असं पॅरालिसिस सेंटर उभं करत आहोत. त्याचाही व्हिडिओ आम्ही आता थोड्या दिवसात त्याचे व्हिडिओ तुमच्या समोर येतीलच. ते 3 एकर मध्ये मोठा प्रोजेक्ट आहे त्याचा. डॉक्टर म्हणून तुमचा सर्वात मोठा समाधानाचा क्षण कुठला आहे, काय सांगा? पेशंटचं जे आम्ही ट्रीटमेंट करतो हे फक्त एक पेशंटच्या विश्वासावरती करत असतो, आणि ज्यावेळेस पेशंटचं रिकव्हर झाल्यानंतर जे त्याच्या चेहऱ्यावरचं जे हसू असतं हेच आमच्यासाठी सर्वात मोठं समाधान आहे. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय संदेश द्या? 100% तुम्ही आयुर्वेदाच्या माध्यमातून या क्षेत्रात तुम्ही येऊ शकता, आणि ज्यावेळेस तुम्ही इकडे येशाल त्यावेळेस लोकांचे दुआ आशीर्वाद तुमच्या पाठीशी 100% असेल. आपल्या हॉस्पिटलचा ॲड्रेस आहे. जर कुणी आमच्या हॉस्पिटलला भेट देण्यासाठी इच्छुक असेल तर सिन्नर बस स्टँड शेजारी गावठा मारुती मंदिर आहे, आणि मारुती मंदिरच्या समोरच न्यू ओड एक मोठी बिल्डिंग झालेली आहे, तिच्या ग्राउंड फ्लोअरला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. आपल्या हॉस्पिटलचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 70 20 79 81 97. या नंबरवरती तुम्ही कॉल करून अपॉइंटमेंट घेऊ शकता. मी योगेश वैष्णव, मी सहाय्यक शिक्षक आहे नाशिक शिक्षण प्रसारकमध्ये संजीवनी शाळा सिन्नर येथे. मागील वर्षी पण माझा कमरेचा असाच प्रॉब्लेम झाला होता. गॅस टाकी उचलताना तर फ्रीज झालं होतं इथं कमरेजवळ. तेव्हाही मला असा फरक पडला होता, आणि काल पाऊस आल्यामुळे गॅलरीतलं सामान आवरत होतं, त्यावेळी मुलाला उचलायला गेलो आणि पुन्हा हे झालं. मला बसताच येत नव्हतं. कालपासून रात्रभर मी असा बेडवर फक्त पडून होतो. आत्ताही सुद्धा मला माझ्या भावाने त्या ठिकाणी गाडीवर आणलं आणि आत्ता आलो, आणि ती थेरपी जी दिली त्याच्यामध्ये अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये पूर्ण माझं पाठीचा जो उजवा भाग दुखत होता कमरेचा तो पूर्ण क्लिअर झालेला आहे. मला बऱ्याच जणांनी सल्ले दिले, तुम्ही डॉक्टरांकडे जा, हे करा ते करा, परंतु माझा आमच्या शाळेवरचे जे क्रीडा शिक्षक आहे अभिजित भालराव सर, त्यांचे बोरकर सर हे मित्र आहे, आणि त्यामुळे मागील वेळेस जो फरक पडला तसाच फरक मला आत्ता सुद्धा त्या ठिकाणी पडला. अगदी 15 मिनिटामध्ये मी आता ओके झालेलो. मला येताना गाडीवर आणलंय दुसऱ्याने, आता मी स्वतः गाडीवर त्या ठिकाणी जाऊ शकतो. नमस्कार, नमस्कार. शंकर कांडेकर दातलीवर आले, पहिल्याच वेळेस आलेले आहे, आणि त्यांचा आहे ना पाय दुखतोय, पायामध्ये चमक निघते, तर ती चमक निघते म्हणून त्यांना इथं आणलेले आहे. तर आता बराचसा फरक पडलाय. मशीन लावलंय त्यांनी, ते हाडकं मोडले, आता भरपूर फ्री झाले. सकाळीच मला उठवत नव्हतं. कधीपासून तुम्हाला हा त्रास होता, काय? हे 2-3 दिवसापासून ना मला फुल पाय दुखायचे. आता कसं वाटतं? आता एकदम फ्री झालं. मला सकाळी उठता येईना, मांडी घातले का बसता येत नाही. आता एकदम ओके वाटत. शाहूवाड, मला सायटिकाचा प्रॉब्लेम आहे. 1 महिना झाला, मला काय बरं वाटत नव्हतं, पण इथं आल्यानंतर फर्स्ट टाइम मला फरक पडला. आता एकदम रिलॅक्स मध्ये वाटतंय. टिकर सर स्वतः या ठिकाणी ट्रीटमेंट करताय. माझं नाव वर्षा, मी संगनेरहून आले. मला 3-4 महिन्यापासून खूप त्रास होता सायटिकाचा. आता मी पहिल्यांदाच आले, मला बरं वाटतंय. बोरकर सरांनी ट्रीटमेंट केली. हा, बरं वाटतंय.